बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये भाजपने एकाच प्रभागासाठी 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं उघडकीस आलेलं आहे। विशेष म्हणजे ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये डेरे दाखल झालेल्या रेश्मा भोसलेंची आता अडचण झालेली आहे। कारण रेश्मा भोसलेंच्या आधी भाजपने याच प्रभागामधून सतीश बहिरट यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता एबी फॉर्म देखील त्यांना दिलेला होता, त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे। थेट जाऊयात पुण्याला, मंदार गोंजारी आपल्याबरोबर आहे। मंदार, आता या सगळ्या संदर्भात भाजपकडे काय तोडगा आहे किंवा काय तोडगा निघू शकतो? प्राजक्ता, गेले काही तास मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये या सगळ्या प्रकरणावरती युक्तिवाद सुरू आहे। एखाद्या न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने वकील युक्तिवाद करतात त्याच प्रकारचा युक्तिवाद दोन्ही बाजूच्या वकिलांकडून या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केला जातोय। काल भाजपकडून रेश्मा भोसले यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आणि त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील देण्यात आला आणि तो त्यांनी सादर देखील केला, जमा देखील केला। परंतु भाजपनी आधी ज्यांचं नाव जाहीर केलेलं होतं ते होते सतीश बहिरट। भाजपनी त्यांना आधी उमेदवारी अर्जही दिला होता आणि त्यांनी रेश्मा भोसलेंच्या आधी याच ठिकाणी येऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आणि नियम असा सांगतो की जो उमेदवार एबी फॉर्म आधी दाखल करतो, आधी सादर करतो, त्याला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळते। आणि याच मुद्द्यावरती सतीश बहिरट यांनी आक्षेप घेतलेला आहे। ते त्यांचे वकील आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। दुसऱ्या बाजूला रेश्मा भोसले त्यांच्या वकील आणि कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आहेत। महत्वाची बाब म्हणजे रेश्मा भोसले आणि सतीश बहिरट यांच्या विरोधात लढणारे जे इतर पक्षातील उमेदवार आहेत, मग राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, हे देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांची लक्ष लागलेलं आहे, उत्कंठा लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरा एक आक्षेप घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे की रेश्मा भोसलेंनी भाजपच्या उमेदवारी अर्ज भरला, परंतु त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा किंवा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता, असा दुसरा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील घेण्यात आलेला आहे। आणि या सगळ्यावरती आता काही वेळामध्ये इथं निर्णय येणं अपेक्षित आहे। खरं तर हे फक्त एकमेव प्रकरण नाही। काल निवडणूक अर्ज सादर झाल्यानंतर आज पुण्यातील सगळ्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडालेला आहे। वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही तांत्रिक कारणांमुळे हे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी राजकीय पक्षांकडून, मग त्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष येतात, एकाच वेळी 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणता उमेदवार अधिकृत ठरणार, जो तगडा उमेदवार आहे त्याची उमेदवारी रद्द होण्याची ही भीती या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि आत्ताचा जो विषय आहे, आपण जो म्हणतो आहोत रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीचा, त्यावरती काही मिनिटांमध्येच इथं निर्णय येणं अपेक्षित आहे। त्यामुळे इथलं वातावरण मात्र जे आहे ते काहीसं तणावपूर्ण बनलंय। इथं आता पोलीस कधीपर्यंत त्यांच्या हातात वेळ आहे किंवा या संदर्भातला तोडगा निघण्यासाठी काय काय होऊ शकतंय? प्राजक्ता, याच्यामध्ये हातामध्ये वेळ किती आहे किंवा तोडगा काय असू शकतो हा प्रश्नच येत नाही। आता फक्त निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक अधिकाऱ्यांना। रेश्मा भोसलेंकडे खरं तर वेळ होता, तो काल 3 वाजेपर्यंतच होता। त्याच्या आधी ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित होतं, त्या त्यांनी पूर्ण केल्यात का नाही केल्या हे आता निवडणूक अधिकाऱ्यांचा जो निर्णय येईल त्यानंतरच आपल्याला कळू शकेल। मंदार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पुण्यामध्ये नेमके काय काय घडामोडी घडतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि रेश्मा भोसले किंवा बहिरट यांपैकी कोणाला उमेदवारी अर्ज मिळतोय आणि कोणाचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जातोय हे काही वेळातच कळणार आहे।